Praise the Lord. देवाला धन्यवाद. People are looking very excited today. सगळे लोक एकदम आनंदी आवेशी दिसत आहेत आज. Something special. काहीतरी खास असावं बहुतेक, माहित नाही. Amen. आमेन. Special food. काहीतरी खास जेवायला केलं असेल घरात. A हा? special food here. का इथे खास काहीतरी भोजन मिळणार असेल. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. काही असो, आप खुश तो हम खुश. Amen. आमेन. So welcome to you all सगळ्यांचं स्वागत आहे on this new month of March. या मार्चच्या नवीन महिन्यामध्ये. Let God adorn you with His grace and honor देवाने तुम्हाला त्याच्या कृपेनं आणि त्याच्या मानाने सजवावं and fulfill every desire of your heart. आणि तुमच्या सर्व मनोकामना देवाने पूर्ण कराव्यात. Even a warm welcome to all those who are watching us online. ऑनलाईन जे सगळे आम्हाला बघतायत त्यांचंही मी स्वागत करतो. Let this month of March bring untold blessings to you. हा मार्चचा महिना अवर्णनीय आशीर्वाद तुम्हा सगळ्यांवर आणू दे. This is my prayer to all my online watchers. आणि ही माझी प्रार्थना सगळ्या माझ्या ऑनलाईन दर्शकांसाठी आहे. Thank you, Father. आमेन. Don't jump ship, stay in the process. उड्या मारू नका, तर प्रक्रियेमध्ये राहा. Don't jump the ship, stay in the process. प्रक्रियेमध्ये राहा, जहाजातनं उडी मारून जाऊ नका. We'll open our Bibles to Acts chapter 27 verses 30 and 31. प्रेषितांची कृत्य 26वा अध्याय त्यातलं 30व आणि 31व वचन आपण यावेळेला काढूया. And as the shipmen were about to flee out of the ship, when they had let down the boat into the sea under color, as though they would have cast anchors out of the foreship, Paul said to the centurion and to the soldiers, except these abide in the ship, you cannot be saved. प्रेषितांची कृत्य 26वा अध्याय 30व आणि 31व वचन. मग राजा व सुभेदार व बर्णिका व त्यांच्याबरोबर जे बसले होते ते उठले आणि ते एकीकडे जाऊन एकमेकांशी बोलून म्हणाले. प्रेषितांची कृत्य 26, 30 आणि 31 ना. Yes. Acts 27, प्रेषितांची कृत्य 27, 30 and 31. 30 आणि 31. मग नांगर नाळीवरूनही टाकावे या निमित्ताने खलाशी होडी खाली समुद्रात उतरवित होते आणि तारवातून पळायला पाहत होते. तेव्हा पॉल शतपतीला व शिपायांना म्हणाला, हे तारवात न राहिले तर तुम्ही वाचणार नाही. Praise the Lord. देवाला धन्यवाद. If these men don't stay in the ship, none will be saved. ही माणसं जर जहाजात राहिली नाही तर आपल्यातलं कुणीही वाचणार नाहीये असं तो म्हणाला. Sometimes you have to stay in the sinking ship that God may save you. कधी कधी बुडणाऱ्या जहाजामध्ये तुम्ही राहायचं असतं अशासाठी की देवाने तुम्हाला वाचवावं. Sometimes कधी कधी when the world says your ship is sinking, you have to stay put in that ship. जग असं म्हणत असतं की ते जहाज बुडत आहे तरी सुद्धा तुम्ही त्याच जहाजामध्ये राहायला हवं आहे. Let God get His glory. देवाला देवाचा गौरव मिळू द्या. Don't rob His glory by jumping the ship. देवाचा गौरव चोरू नका त्या जहाजातनं उडी मारून जाऊन. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतोय. Sometimes things may seem very hard, कधी कधी गोष्टी फार अवघड असतील जातील, but don't jump the ship. पण त्या कारणाने जहाजातनं उडी मारून पळून जाऊ नका. If you jump the ship, you may even die. जहाजातून उडी मारून तुम्ही गेलात तर कदाचित मराल सुद्धा. Here Paul and his men, इथे पॉल आणि पॉलची माणसं they had taken a voyage by ship from Caesarea to Rome. कैसरियाहून रोमला जहाजाचा प्रवास त्यांनी घेतलेला होता. It was a long distance आणि journey. अर्थातच लांबचा प्रवास होता तो. It was about a 2,000-mile journey. आणि 2000 मैलाचा जवळजवळ तो लांबचा प्रवास होता. But along the way, परंतु त्या प्रवासामध्ये a great storm broke loose on the sea. असं झालं की समुद्रावरती एक फार मोठं वादळ सुटलं. And every hope of survival was taken away. आणि टिकून राहणं किंवा जगणं याची सगळी आशा त्यावेळेला निघून गेली. एवढं मोठं वादळ त्या समुद्रावर आलं. They all wanted to be safe on the shore. आणि सगळ्यांना किनारी सुरक्षित जाऊन राहायचं होतं की बस कसाही करून किनारा गाठा आणि आता सुरक्षित राहा. I want to be safe. मला सुरक्षित राहायचं आहे. I want to be saved. मला
सुरक्षित राहायचंय, मला व्यवस्थित राहायचंय, This ship cannot save me. हे जहाज तर मला आता वाचवू शकणार नाही. Somehow I have to reach the shore. तर कसंही करून मला किनारी पोचायला पाहिजे, मी सुरक्षित राहायला पाहिजे. जहाज बुडलं तर बुडलं. None wanted to stay another minute in the ship. आणि मग कुणालाही एक मिनिटही त्या जहाजामध्ये राहायची इच्छा राहिली नाही, कारण जहाज बुडणार असं त्यांना वाटलं. they एवढं were- मोठं वादळ सुटलं But they were violently battered by the storm. आणि एवढं मोठं वादळ की बस त्यांना वाटलं आता हिंसाच होणार आहे सगळी. And they even started throwing cargo overboard. आणि त्यांनी माल सुद्धा जहाजातनं सगळा खाली फेकायला समुद्रामध्ये सुरुवात केली. After 14 days, 14 दिवसांपश्चात it seemed as though they were nearing some island. असं वाटायला लागलं त्यांना की कुठल्या तरी बेटावर आपण बहुतेक आता पोहोचणार आहोत. And that was the time त्यावेळेला the people were anxious to reach the shore. लोकांना उतावळ होती की आपल्याला कसंही करून किनाऱ्यापर्यंत पोहोचायचंय. They said, at least we braved this storm. आणि काही लोक म्हणाले किंवा लोक म्हणाले की आपण या वादळाला धाडसाने तोंड तर दिलेलं आहे, Now we can see the shore. आता आपल्याला कमीत कमी किनारा दिसत तरी We आहे, can see the island. आता आपल्याला ते बेट कमीत कमी दिसत तरी आहे. Now they became restless. आणि आता ते अशांत झाले, बेचैन झाले, अस्वस्थ झाले. They wanted to jump from the ship and swim to the shore. आणि त्यांना अशी इच्छा झाली की आता आपण जहाजातून उडी मारूया आणि ते बेट दिसतंय, किनारा दिसतोय, तिथे जाऊ आपण, पोहत पोहत पोहोचू आता But आपण. Paul stopped them. पण पॉलने त्यांना सगळ्यांना अडवलं आणि थांबवलं. Why did he stop them? का थांबवलं? When they could see the shore. की जेव्हा त्यांना किनारा दिसत होता, Why did he stop का them? पॉलने त्यांना थांबवलं? का पॉलने त्या लोकांना उडी मारून किनाऱ्यापर्यंत जाऊ दिलं नाही? Here is the lesson we need to learn. इथे आपल्याला एक धडा शिकण्यासारखा आहे, जो शिकला तर चांगलाच आहे. Paul said, पॉल म्हणाला, none of you is going to jump the ship, तुमच्यातल्या कोणी जहाजातनं उडी मारायची नाहीये. but we are all going to stay on board. आपण सगळे जहाजातच राहणार आहोत. But the ship was breaking अरे पण ते जहाज तुटतंय, फुटतंय. because कारण की- it had already almost reached the shore where there are huge rocks. ते जहाज जवळजवळ किनाऱ्यापर्यंत पोचायच्या बेतात होतं, जिथे मोठे मोठे खडक होते. And it was almost torn. आणि ते जहाज जवळजवळ फुटायच्या, तुटायच्या बेतातच होतं. And so what great idea in staying in the ship. तर त्या जहाजात तुम्ही राहा, जहाजात तुम्ही राहा, असं हे पॉल सांगतोय. त्यात काय मोठी कल्पना आणि आयडिया आहे? What great idea in staying put in the sinking ship. या तुटलेल्या, फुटलेल्या, बुडणाऱ्या जहाजामध्ये हा पॉल म्हणतोय की तुम्ही थांबा, कोणी उडी मारू नका. ह्याच्या मागची संकल्पना काय आहे? We are almost touching the land. का आम्ही तर जवळजवळ आता किनारी पोहोचलो, जमिनीवर पोहोचतोच आहे. We can see it. आणि आम्हाला दिसतंय की किनारा जवळच आहे. In fact, staying in the ship will be our doom. आणि आता उलटपक्षी जहाजात राहिलो तर आम्ही बुडणार, आमचा नाश होणार. And it was midnight. आणि मध्यरात्रीची वेळ होती. And the storm was raging. वादळ तर एवढं मोठं सुटलं होतं And they feared आणि त्यांना भीती सुद्धा वाटायला लागली if the होती ship struck the rock more, की आता हे जहाज आणि कुठल्या खडकाला जाऊन परत आदळलं then they all would die in the ship तर itself. finished, आपण सगळे त्या जहाजातच मरणार आहोत. And so they wanted to escape at the earliest. आणि म्हणून त्या लोकांना अशी तीव्र इच्छा झाली की आपण पटकन उड्या मारू आणि आपला प्राण आपण वाचूया. Paul said, पण पॉलने त्यांना सांगितलं except all stay in the ship. की सगळ्यांनी जहाजातच थांबायचं आहे. If you don't stay in the ship, we will all perish. तुम्ही लोक जर जहाजात थांबला नाही त्यावेळेला तर आपल्या सगळ्यांचा नाश होईल. Why stay in the boat? का नावेत, का त्या दारूत राहायचंय? You may not understand why. कदाचित तुम्हाला कळणार नाही पॉल त्यांना असं का म्हणत आहे की जहाजातच राहा, तारूतच राहा. Paul did not reveal why. आणि पॉलने त्यांना कारण प्रगट नाही केलं की पॉल त्यांना असं का सांगतोय मनापासून की प्लीज जहाजातनं उड्या मारू नका. But he said, पण तो म्हणाला, the angel of the Lord told me to tell you to stay in the ship. देवाच्या दूताने मला असं सांगितलंय की मी तुम्हाला असं सांगावं की जहाजात राहा. No reason given. काही कारण दिलेलं नाहीये. Sometimes you have to just obey, simply obey because God asks us to obey. कधी कधी आपण केवळ आज्ञापालन करायचं, फक्त आज्ञापालन करायचं, कारण देव आपल्याला आज्ञापालन करायला सांगत आहे. व्हॉट बिहाइंड व्हॉट खोदून काढायची गरज नाहीये. देव Why सांगतोय ना beyond कर. the what should not be our question. काही आपले असे प्रश्न त्यामागे असायला नकोय. सारखं काय देवाला सगळं विचारायचं? तो देव आहे. काही गोष्टी न कळलेल्या बऱ्याच असतात. तो म्हणतोय की आज्ञापालन कर, कर तर कर, जहाजात राहा, राहत राहा, उडी मारू नको, मारू नको. We may cry, we may grumble, we may groan, we may fuss. आणि आपण कदाचित त्यावेळेला रडत बसू, तक्रार करत बसू आणि कुथत बसू, कुरकुरत बसू. We may bicker, we may reason out. आणि आपण तर्क लावायला जाऊ, गप्पा मारायला जाऊ, असंच का, तसंच का, असं का नाही, तसं का नाही. Do all that in the ship, but don't jump the ship. जहाजात तक्रार करत बस, पण उडी नको मारू.
Complain if you have to, but in the ship complain. एवढंच तुला तक्रार करायची इच्छा असेल ना तर जहाजात बसून तक्रार कर, पण उडी मारून नको जाऊ. Complain if you have to, but come into the church and complain. एवढंच जर तुला तक्रार करायची इच्छा आहे आणि तुझा स्वभाव आहे ना तर ठीक आहे बाबा, पण चर्च मध्ये येऊन चर्च मध्ये बसून तक्रार कर. Praise God. Amen. Complain if you have to, but praying complain to God. म्हणजे एवढंच जर तुला तक्रार करायची असेल तर चर्च मध्ये येऊन बसून देवाला प्रार्थना करून त्या तक्रारी कर Complain and believe. आणि विश्वास ठेव तक्रार करून. Praise God. देवाला If धन्यवाद. you cannot stop complaining, जर तुला तक्रार करणं थांबवता येत नसेल, तुम्ही जसं म्हणत असाल माझा तो स्वभावच आहे, तो बदलणं नाही, मी तर तक्रार करणार. complain. ठीक आहे, Like करा. Job complained, complain. जसं योबाने पण तक्रारी केल्या, तुम्ही करा. But worship God, But- falling down on your knees. गुडघे टेकून देवाची आराधना करा. You must stay in the process. बघा, तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये राहायला लागेल. पळवाटा काढून उड्या मारून उगीच पळून जायची इच्छा आणू नका. There is a process एक प्रक्रिया असते that God wants you to be in. आणि त्या प्रक्रियेमध्ये देवाची इच्छा असते की आपण राहावं. त्यातनं पळवाटा काढायची गरज. All the process may not give you a good feeling. आणि सगळ्या प्रक्रिया आपल्याला चांगल्या चांगल्या भावना देणार I नाही. know it's not a good feeling. मला माहितीये ना, प्रक्रियेतून जाताना काही चांगलं वाटत नाही, कारण टोचतंय, बोचतंय, लागतंय, नम्र व्हायला लागतंय वगैरे I वगैरे. know. मला माहितीये ना. You feel the whole ordeal should end now. आणि तुम्हाला तर असं वाटत राहतं त्यावेळेला की हे सगळं आत्ताच्या आत्ता संपलेलं बरं, मी नाही हे सगळं सहन Let करू this problem end now in Jesus' name. आणि समस्या आत्ताच येशूंच्या नावात थांबू दे. आता बास म्हणजे बास. But sometimes it does not end. पण कधी कधी ती समस्या तिथे थांबत नाही, संपत नाही It takes over another day. आणि दुसरा दिवस उगवतो तरी तो त्रास गेला And another day. नाही. अजून एक दिवस उगवला तरी तो त्रास गेला God is नाही. taking you through the process. देव तुला त्या प्रक्रियेतनं नेतोय, नेऊ दे, टोचताय, टोचू दे, पोचताय, पोचू दे. You cannot get out of the will of God. नाही देवाच्या इच्छेबाहेर जाऊन तुला जगायला जमणार. Getting out of the will of God will not give you blessings. देवाच्या इच्छेबाहेर जगायला जाऊन तुला आशीर्वाद मिळणार नाहीयेत. नसते प्रयत्न करू नको. Praise God. देवाला धन्यवाद. The people with Paul wanted to jump. पॉलच्या सोबत असलेल्या माणसांना इच्छा झाली की आता उडी मारून आपण मामला सगळा संपवून टाकू, Because some of them could swim. कारण त्यांच्यातल्या काही लोकांना पोहता येत होतं. Paul, पॉल, we can swim. आम्हाला पोहता येतं, Maybe you cannot swim. तुला पोहता येत नसेल म्हणून तू म्हणतो उडी मारू नका. That's why you don't want us to swim. आणि म्हणून तुझी इच्छा नसेल की आम्ही पोहून किनाऱ्यापर्यंत पोचावं. Think what you may. तुम्ही काही विचार करा, तुमच्या मनात जे येतील ते विचार But करा. the angel of the Lord said, पण पॉल म्हणाला, देवाच्या दूताने येऊन मला सांगितलंय, whether you know to swim or not, don't jump off the ship. तुम्हाला पोहता येत असो पोहता येत नसो, जहाजातनं उडी मारू नका. वर्ण निरोप आलाय. You may be very wise. असाल तुम्ही फार हुशार, सुज्ञ, ज्ञानी You वगैरे, may be very educated. असाल फार शिक्षित, डिग्र्या असतील, काही मनाई नाही आपली, Yet, तरी when God says don't jump, don't jump. देव जर म्हणतोय ना नको उडी मारू, तर नको ना उडी मारू. You will die unless everyone stays aboard. मरशील, मरशील तू. आपल्याला सगळ्यांना जहाजात राहायला लागेल, Otherwise, everyone will go down. नाहीतर सगळे खाली घसरतील. What was he saying? काय सांगायचा प्रयत्न पॉल करत होता? He is saying stay in the process. पॉलचा सांगायचा प्रयत्न सगळ्यांना असा होता, प्रक्रियेत आहात ना, प्रक्रियेत राहा Endures for some more time. आणि काही वेळ जरा सहन करा. I will see you through, God is saying. देव म्हणत आहे, मी तुला पार नेईन. I have ways and means to see you through. माझ्याकडे मार्ग आहेत, रीती आहेत, ज्या मार्गाने, ज्या रीतीनं मी तुझी नैया पार लावीन. You may not like it, आणि कदाचित तुला आवडणार नाही, but you have to accept it. पण तुला स्वीकारावं लागेल. You may feel it is not right. कदाचित तुला असं वाटेल की नाही, माझ्यासाठी हे बरोबर नाही, You have to accept पण it. तुला ते स्वीकारावं तर लागेल. You are there. तू तिथे आहेस, Stay there. तिथेच राहा. You cannot do anything. काही करता येणार नाहीये तुला. यू ऑलरेडी इन इट. Say, you have to wait for the process to finish. तुला ती प्रक्रिया संपेपर्यंत वाट बघावी लागेल. God is doing something. देव काहीतरी करतोय, God is teaching something. देव काहीतरी शिकवतोय. Obedience is better than sacrifice. आज्ञा पालन अर्पणापेक्षा, त्यागांपेक्षा चांगलं आहे. What will you choose to do now? काय तुम्ही ठरवणार आणि निवडणार आहात? काय करायचं ठरवलंय? When the ship is going up and down, जहाज जेव्हा असं डगमगतंय, नाव माझी डोलते, पाण्यावरी होत it is आहे tossed like a cork. आणि इतकं असं ते जहाजामध्ये वर खाली होत आहे. The wind is high. वारा एवढा मोठा सुसाट सुटलाय And you don't know what's coming next. आणि तुला कळतच नाही आता पुढे काय. Now व्हॉट मोर, अजून काय? People are seasick now. आता लोकांना समुद्राचा आजार व्हायला लागला. आता ते म्हणतात की बास झालं, हे समुद्रावर नाही राहायचं आपल्याला. Too many days we spend on the sea. अनेक दिवस आपण समुद्रावर घालवले, आता हे क्रुझिंग नको वाटतंय. It's enough now. बास, आता नाही करायचा हा प्रवास. I will never go in the ship ever मी again. परत कधी जहाजात बसून प्रवास करणार नाही असं लोकांना वाटायला लागलं. We have been lot of
days in the ship. आणि खूप सारे दिवस या जहाजात आम्ही राहिलोय. Women are screaming, बायका ओरडतायत men are shaken, आणि पुरुष हादरलेत. children want to go off the ship. मुलाबाळांना जहाजातनं बाहेर पडायचंय. What shall we do? काय करायचं आता? The children are restless. मुलं बाळ अस्वस्थ झाली आहेत. What is the best option? काय उत्तम पर्याय काय आहे याचा? The best option is to jump. उत्तम पर्याय एकच आहे, उडी मारा. But who knows पण कुणाला ठाऊक आहे who will get killed? कोण त्यामध्ये मरणार आहे ठार? What if you jump and you get killed? तुम्ही उडी मारली आणि जर ठार मेलात तर? Because कारण living outside the will is the most dangerous thing. देवाच्या इच्छेबाहेर जगणं म्हणजे काही चांगली बाब नाही बरं का, ती Living in the धोकादायक word गोष्ट of आहे. God is always blessed thing. देवाच्या शब्दात जगणं नेहमी आशीर्वादित आहे. देवाच्या शब्दात जगणं नेहमी आशीर्वादित आहे. Amen. आमेन. How will you respond to trouble determines the outcome. येणाऱ्या त्रासाला काय प्रतिसाद तुम्ही देताय त्यावरनं निकाल ठरेल की काय होणार आहे. To embrace the sorrow of the season and to trust God. त्या ऋतूमध्ये आलेला जो काही त्रास आणि दुःख आहे त्याला कवटाळणं, मिठी मारणं आणि देवावर विश्वास And ठेवणं continue in faith आणि प्रक्रियेमध्ये विश्वासाने राहणं is what God is asking you to do. देव हेच तुला मागत आहे की बने रहो यीशु में बने रहो. गाणं आहे ना, ये वही है, बने रहो. There is safety inside. कारण की आतमध्ये संरक्षण आहे बेटा. बाहर निकलेंगे मर जाएंगे. There is safety in the church. चर्चच्या आत संरक्षण आहे. But pastor, there is lot of gossip going on in the नाही church. पास्टर, पण चर्च मध्ये इतक्या चाड्या, इतक्या चुगल्या, Yet तरी there is safety in the ship. तरी सुद्धा जहाजाच्या आतमध्ये संरक्षण आहे. God is taking you through a देव process. तुला त्या प्रक्रियेतनं नेतोय. But the ship is going down. पण ते जहाज बुडतंय. But that is the beauty. तेच तर सौंदर्य आहे. God has to get his glory. देवाला देवाचा गौरव मिळायला हवा ना. God was in the ship. देव त्या जहाजात होता. The angel of the Lord spoke to Paul in the ship. देवाचा दूत त्या जहाजाच्या आतमध्येच पॉलशी बोलला ना. That means म्हणजे the angel of the Lord was in the ship. देवाचा दूत सुद्धा त्या जहाजामध्ये होता He was not in the sea. आणि तो समुद्रात नव्हता बाहेर. Whatever condition you are in, तर ज्या कुठल्या अवस्थेमध्ये तुम्ही असाल, God is there with you. देव तुमच्या सोबत आहे हे जाणा. In that condition, God is there. त्या अवस्थेमध्ये देव तुझ्या सोबत आहे. Joseph was in the prison. योसेफ तुरुंगात गेला. Bible says God was with him in the prison. बायबल म्हणतं की योसेफा संगती देव त्या तुरुंगात सुद्धा होता. Don't try ways and means to get out. आणि उगीच बाहेर पडायच्या पळवाटा आणि मार्ग शोधू नका. The 3 Hebrew children, 3 इब्री मुलं they were in the furnace, गेली आगीच्या भट्टीत, but God was with them. पण देव त्यांच्या सोबत होता. He was with them in the furnace. देव त्यांच्या सोबत त्या आगीच्या भट्टीत होता. They could have jumped out, ते उडी मारून जाऊ शकले असते, but they didn't. पण त्यांनी तसं केलं नाही. They wanted God to show and display His power to the unbelievers. पण त्यांची इच्छा होती की देवाने देवाचं सामर्थ्य अविश्वासू लोकांना प्रदर्शित करून दाखवावं. Praise God. देवाला धन्यवाद. Many times अनेक वेळा you have to stay in the boat that God's glory may be witnessed by the world. तुम्हाला नावेत आणि जहाजात या कारणास्तव राहावं लागेल की देवाचा गौरव संपूर्ण जगाला त्यातनं दिसावा. Praise God. Amen. Right there, when you're fighting your odds, अगदी तिथेच जेव्हा तुम्ही त्या सगळ्या विरोधाला तोंड देताय, God says, hold on. परमेश्वर म्हणतो जरा थांब, Yet a little while, hold on. जरा थांब, थोडं थांब ना In बाबा. your misery, hold on. तुमच्या त्रासांमध्ये थोडं थांबा. In your problem, hold on. समस्येमध्ये थोडंसं तुम्ही थांबा. I will raise a testimony for you, मी तुमच्यासाठी एक साक्ष तयार करणार which will आहे be greater than every testimony that you have ever had. की जी सर्व साक्षींपेक्षा अतिशय मोठी साक्ष तुझ्या जीवनात असणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Trust God at such a time. तर अशा वेळेला तर जास्तीच्या प्रमाणामध्ये देवावर विश्वास ठेवा. I know many of you are going through hard times. मला माहितीये तुमच्यातले बरेच लोक अवघड काळातनं जात आहेत The process is bad. आणि प्रक्रिया वाईट आहे, टोचताय बोचताय, काय काय होतंय. But I really hope you are trusting in पण God. माझी खरोखर अशी आशा आहे की तुम्ही देवावर विश्वास ठेवून जगत असाल. वन डे ॲट अ टाइम. Praise God. Everybody goes through the process. सगळेच जण आयुष्यामध्ये त्या प्रक्रियेतनं जातात बेटा. त्यातनं कोणी वंचित नाही. Even when you have a house आणि घर सुद्धा जेव्हा तुमचं असतं and you give a testimony, आणि समजा तुम्ही साक्ष दिली, you give a party. तुम्ही पार्टी दिली, After that, त्याच्यानंतर when all people go back home, समजा सगळे लोक घरी निघून गेले you go to your house आणि तुम्ही तुमच्या घरी परत आला and then you have to decide, आणि मग तुम्हाला ठरवावं लागणार how am I going to pay my EMI now? आता मी माझ्या घराचा महिन्याचा हप्ता कसा फेडणार आहे. You have to go through this process. म्हणजे त्या प्रक्रियेतून जावं तर लागतंच. घर घेतलं, लोन सँक्शन झालं, पार्टी केली ना, आले होते सगळे, हो सगळे आले. आता
घरी परत आलो मग ना हप्ता कसा फेडायचा तो विचार I करतो have to trust in God देवावर now. विश्वास तर ठेवावा लागेल फेडायला तर लागणारच आहे यू आर ऑलरेडी इन इट नाऊ I got married. मी लग्न केलं Big function. आणि फार मोठा समारंभ लग्न सोहळा केला Big party. मोठी पार्टी दिली Then everybody goes home. आणि मग सगळे घरी गेले Then you go back to your house. मग तुम्ही तुमच्या घरी परत आला Now the आता expenses. आता किती खर्च झाला Say, the आता- process is on. म्हणजे एक प्रक्रिया सुरू आहे It is in the process that you need to trust त्या God. प्रक्रियेमध्ये देवावरती विश्वास आपण ठेवायचा असतो You can give the testimony तुम्ही साक्ष देऊ शकता what God has done. देवाने जे केलंय त्याविषयी But there is a process. पण एक प्रक्रिया असते बेटा त्या प्रक्रियेतनं जावंच लागतं त्यातनं पळवाटा काढू पण नका Because only in the process God sees whether you trust on कारण Him. त्या प्रक्रियेमध्येच देव बघेल की आपला देवावरती पाहिजे तसा विश्वास आहे का नाहीये का फक्त बोलण्यातच आहे In the process you are प्रक्रियेत made. तुम्ही घडता बनता In the process you become strong. त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही बलवान होता खंबीर होता की कम वॉट मे आता नाही मी मागे वळत Praise God. Amen. You bought a scooter. तुम्ही समजा स्कूटर घेतली You gave me pedas. तुम्ही मला पेढाही आणून Then you दिला go home. आणि मग तुम्ही घरी गेलात And then you have to pay आणि the मग EMI तुम्हाला of it. आता महिन्याचा हप्ता त्या स्कूटरचा भरायचा आहे आहेच ना ते तर असतच ना You have to मानलेलं. pay. तुम्हालाच भरायचं आहे ना And God will help you. आणि देव तुम्हाला भरायला मदत करेल That's why I'm saying in the process God will help you. म्हणून मी म्हणतो ना प्रक्रियेमध्ये देव तुला मदत करेल मग उड्या मारून पळून जायचं आणि किनारी बसून शो बघायचा नॉट डन Many times we pray, अनेक वेळा आपण प्रार्थना Lord, I करतो. want a scooter. प्रभू मला स्कूटर I want a पाहिजे car. प्रभू मला कार And पाहिजे God blesses आणि us. देव देतो सुद्धा आशीर्वाद But आपल्याला then in the process, मग त्या प्रक्रियेत you need to trust God. आपल्याला देवावर विश्वास ठेवावा लागतो महिन्याचा हप्ता भरायचा आहे Amen. नोकरी शाबूत त्यासाठी राहायला पाहिजे You have been struggling financially. तुम्ही कदाचित आर्थिक रीतीनं संघर्षात असाल You may be struggling mentally. हे पैशाची वगैरे काही अडचण असेल मानसिक काही त्रास असतील This is a process. पण ही प्रक्रिया आहे जायला In तर लागणार these आहे processes, God wants you to trust on Him. आणि या सगळ्या प्रक्रियेतून जाताना देवाची इच्छा असते की आपण देवावरती भक्कम विश्वास ठेवावा कारण याचेच नाव जीवन ऐसे नाव आध्यात्मिक जीवन ऐसे नाव Amen. Amen. Say, you have got a job, तुला नोकरी आहे but पण how long will you hold on in that job? किती दिवस त्या नोकरीवर तू राहणार आहे How long they will keep you in that job? बरं किती दिवस ज्यांनी तुला नोकरीवर ठेवलंय ते तुला ठेवणार आहेत This is a process ही प्रक्रिया आहे where your character will keep you stuck to that job. जिथं तुझा चारित्र्य आणि तुझा स्वभावच त्या नोकरीवर तुला शाबूत ठेवेल Your trusting in God will keep you hooked to that one job. तुझा देवावर विश्वास ठेवणं तू देवावरती विश्वास ठेवणं तुला त्या एका नोकरीवरती टिकवून ठेवेल Amen. Amen. You're trying hard to be happy in that family. म्हणजे प्रयत्न चाललेत तुझे की त्या परिवारामध्ये त्या कुटुंबामध्ये तू आनंदाने राहावं Things are coming up, आणि- expenses are coming up. खर्च वाढत आहे खर्च होत आहे You need to trust on God तुला देवावर विश्वास ठेवावा लागेल because He loves you. कारण देवाचं तुझ्यावर प्रेम आहे है ना And I know you love Him. आणि मला माहितीये की तुझंही देवावर प्रेम आहे देवाचंही तुझ्यावर प्रेम आहे And He will see you through. आणि देव तुझी नैया पार नेईल There is another day coming अजून एक दिवस येणार आहे which has the power to see you through in the ज्या name of दिवसामध्ये Jesus. सामर्थ्य असणारे येशूंच्या नावात तुझी नैया पार लावायचं That blessed day is coming. आणि तो आशीर्वादी दिवस येणारच आहे It is coming. प्रक्रियेतून जाऊन तो आशीर्वादी दिवस येणार आहे Don't jump the ship before time. वेळेच्या अगोदर जहाजातनं उड्या मारू नका You have to endure for some more days. तुम्हाला अजून काही दिवस सहन करावं लागेल Don't curse yourself. स्वतःला शाप देऊ नका When one moment you have faith and the next moment you don't have faith. एक क्षण तुझ्यात विश्वास असतो दुसऱ्या क्षणाला तुझ्यात विश्वास नसतो एक क्षण तू बिलीवर आहे दुसऱ्या क्षणाला तू अविश्वासूपेक्षा पण वाईट वागत आहे Don't curse yourself. स्वतःला असे शाप देऊ नका One moment you have faith. एक क्षण तुझ्यामध्ये विश्वास आहे Next moment you have fear. दुसऱ्या क्षणाला तुला भीती पण वाटत आहे It is there in us. म्हणजे आपल्यामध्ये हा अभिजात स्वभाव माणूस यालाच म्हणतात बेटा की एक क्षण माझा देवावर खूप विश्वास दुसऱ्या क्षणाला भीती वाटते But पण you will come out of it. याल तुम्ही बाहेर या सगळे Because Jesus has not left you. कारण येशूंनी तुला सोडलेलं नाहीये ना तर तू या सगळ्यातनं बाहेर येणार Don't worry. काळजी करू नका Even in your worst fear, अगदी तुमच्या वाईटातल्या वाईट भीतीमध्ये सुद्धा you can trust God. तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकता God is not angry because you are doubting Him. आणि तू देवावर शंका घेत आहे म्हणून देव काही तुझ्यावर चिडलेला नाहीये He knows our frame. देवाला आपली आकृती प्रकृती माहिती आहे David said दावीद बोललाय in Psalm 56 verse 3, स्तोत्र संहिता 56 त्यातलं 3रं वचन when I am afraid, I will trust in Thee. जेव्हा केव्हा मला भय वाटते तेव्हा तेव्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवीन म्हणाला Whenever I am afraid, जेव्हा केव्हा मला भय वाटेल I will trust in Thee, O God. मला भय वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा ठेवीन स्तोत्र संहिता 56:3 दावीद बोललेला आहे Say, it will happen. होईल But
Pastor, why only me? नाही पण पास्टर माझ्याच आयुष्यामध्ये असं का? Why I am going through all this? मीच का एवढ्या सगळ्या त्रासातनं जात आहे? Why others are enjoying life? बाकीच्या लोकांचा सगळा आनंदी आनंद चाललाय, मला एवढा त्रास का? My friends don't come to church, माझे मित्र चर्चला येत नाहीत, yet they don't have this sickness. तरी सुद्धा त्यांना काय आजार पाजार नाही, काही नाही. I am coming to church. मी चर्चला येत I am आहे, praying. मी प्रार्थना करत I am आहे, reading the Bible. मी बायबल वाचत आहे. Why me? मला का एवढे त्रास आहे? Why not you? तुला का एवढे त्रास होऊ नयेत तेही सांग. Why not you? Who are you? तू कोण आहेस असा की तुला हे त्रास होऊ नयेत? हा? Why you should be exempted? का त्यातनं तू वंचित राहावंस? Why you should be exempted from trouble? का त्या त्रासांपासून तू वंचित राहावं असं तुला वाटतं? तू असा कोण आहेस रे की तुला असं वाटतं की तुला त्रास होऊ नये? Don't you belong to this world? तू काय या जगाचा नाही आहेस का? The world where my Jesus also was ज्या insulted. जगामध्ये माझ्या येशूंचाही अपमान झाला त्या जगात तू पण आहेस ना? Where my Jesus also was not spared. जिथं माझ्या येशूंना सुद्धा लोकांनी सोडलं नाही, तर आप कोणचे खेत की मुली आहे? God who did not spare his own son, ज्या देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला सोडलं नाही ना but मला, gave himself up for us. आणि त्या पुत्राला देवाने आपल्यासाठी फार मारून टाकलं, देऊन टाकलं, तर Who मी are कोण you आहे? and me? तुम्ही आणि मी कोण आहे की ज्यांना त्रास होऊ नयेत? मला त्रास होता कामा नये अशी मी कोण आहे? And maybe in that God is teaching you. आणि त्यामध्ये कदाचित देव तुला काहीतरी शिकवत असेल. God wants a greater testimony in देवाला you. मोठी साक्ष तुझ्या जीवनात हवी असेल. God wants to make you stronger. देवाला तुला बलवान करायचं असेल, काय माहित आपल्याला. Sickness time is helping time. कधी कधी आजारांची वेळ मदतीची वेळ असते. Sorrow time is helping time. दुःखाची वेळ सुद्धा कधी कधी मदतीची वेळ असते. Praise God. देवाला धन्यवाद. So don't say why me. तर असं म्हणू नका की मी का असं God म्हणा has मी a का नाही. plan for our lives. देवाची योजना आपल्या जीवनासाठी नक्की काहीतरी आहे. And trouble does not last always. आणि त्रास काय आयुष्याला नेहमी बांधलेले नसतात ना. Trouble has expiry date. कधी ना कधी तो त्रास संपणार, त्याला एक्सपायरी तारीख आहे. Don't jump the ship. तर जहाजातनं उडी मारू नका, Otherwise, नाहीतर maybe you will perish. कदाचित तुझा नाश होईल. जहाजातनं उडी मारली तर तुझा नाश होऊ शकतो. जहाजात राहिला तर 100% खात्री तू वाचशील. In the trouble, त्रासात don't try to take somebody's help where God does not want you to take help. कोणाची तरी मदत घ्यायला जाऊ नको की जिथं देवाची इच्छाच नाहीये त्यांची मदत तू घ्यावी. He is allowing you to go through the process. देव तुला त्या प्रक्रियेतनं जाऊ देत आहे. When the process is over, प्रक्रिया संपली God will see you through. की देव तुला त्यातनं बाहेर He आणेल. will not keep you one day. आणि देव एकही दिवस तुला तिथे मग ठेवणार नाही. One day in that furnace. एक दिवस म्हणून मग देव त्यानंतर तुला त्या आगीच्या He- भट्टीत ठेवणार He नाही. will not keep you one moment in that एक furnace. क्षण देवबाप मग त्या आगीच्या भट्टीत तुला ठेवणार नाही, पण प्रक्रिया Yes. संपू दे. There is a time for एक everything. वेळ असते बेटा, सगळ्याची एक वेळ असते. Stay focused. तर लक्ष केंद्रित ठेवा, Stay in the process. प्रक्रियेत राहा. Quitting is not an option. हार मानणं, हातपाय गळवणं हा काय पर्याय नाही. Saying why me, oh God, is not the question. You असं have to म्हणणं put, की मीच का तोही पर्याय नाही. God, I've been good, ते बाबा मी एवढा चांगला वागलो, माझंच असं का? lived a clean life. मी स्वच्छ जीवन जगलेलो तरी माझं असं का? Cannot say. असं म्हणून चालणार नाही बेटा. Allow it to happen. हो दे, जे काय घडतंय ते घडायची परवानगी द्या. God in his wisdom has allowed it to happen just to you. देवाने देवाच्या ज्ञानात तुझ्या जीवनात ते घडू दिलंय ना, घडू दे. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतो? Others were not beaten by stones, only Paul. बाकीच्या लोकांना दगडांनी मारलं गेलं नाही, पण पॉलला दगडांनी फार मारलं गेलं. Why me? का मी? That's the way it is. बस हे असंच आहे. God wants you to go through this process. देवाची इच्छा आहे की तुम्ही या प्रक्रियेतनं जावं. प्रश्न बदला, वाय मी? देवाला म्हणू नका वाय नॉट मी, असं देवाला आजपासून बोलायला लागा. Amen. आमेन. That's how Paul wrote the maximum books in the Bible. अशा पद्धतीनं पॉलने बायबल मधली जास्तीत जास्त पत्र लिहिलेली आहेत ना, अशीच का? असं नसतं ना. Amen. कुछ बनने के लिए कुछ सहना भी तो पड़ता है ना बेटा. Was not Paul a great apostle? पॉल मोठा प्रेषित होता का नाही? Did he not suffer? पॉलला त्रास झाला की नाही? How many times he was beaten? किती वेळेला पॉलला मार बसला? But he stayed in the ship. तरी सुद्धा तो जहाजात राहिला की नाही? He didn't quit. त्याने हार मानली नाही ना? He didn't give up. त्याने हार मानली नाही ना? There is a process we all need to go through. तसं आपण सगळ्यांनी एका प्रक्रियेतून जायची गरज असते. त्यात हातपाय गाळून हार मानू नका. That's why on Monday we are learning. आणि म्हणून सोमवारी मी एक विषय सुरू केला ज्यात आपण शिकतोय God cannot take everyone there where he takes you. की देव तुला जिथे घेऊन जात आहे तिथे देव सर्वांना घेऊन जाणार नाही. जे देवाने तुझ्यासाठी ठरवलंय तिथपर्यंत देव तुलाच नेणार आहे आणि कोणाला नाही. That's what we are learning. याचा अभ्यास आपण सोमवारी सुरू केलेला आहे. God will not take everyone where he takes you. म्हणजे देवाला तुला जिथपर्यंत न्यायचं आहे तिथे देव सगळ्यांना नेणार नाही. Don't look at John and say, why? What about him? जॉन कडे बघून असं म्हणू नका, नाही पण जॉनला त्रास होत नाहीये, त्याला का नाही त्रास होत आहेत?
असं सगळं आपण God बोलू is नये. interested in you. देवाला तुझ्यामध्ये उत्सुकता आहे. There is a process. एक प्रक्रिया आहे. तर ह्यांना का नाही, त्यांना का नाही, नाही नाही माझ्या जीवनात होते, होऊ दे दे बाप्पा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. Why all are not thrown in the pit like Joseph? सगळ्यांना योसेफासारखं खड्ड्यात का फेकलेलं नाही? Joseph could say, योसेफ म्हणू शकला असताना की मलाच का? all those 11 brothers have not gone into the pit. सगळी 11 भावंड माझी खड्ड्यात आली नाहीत. Why me alone? मला एकट्याला खड्ड्यात का यायची परवानगी दिली? And I have been more faithful than my brothers. आणि मी तर माझ्या भावंडांपेक्षा इतका इमानदार आहे, इतका विश्वासू आहे. God, you showed me visions also. देवबापा तू मला दृष्टांत सुद्धा दाखवलेले आहेत. That is the way it works बस हे with असंच God. आहे. देवाचं कार्यच असं असतं बेटा. Let God be the sovereign God. देवाला साम्राज्य करता देव असू द्या. If that woman was called Abraham's daughter, आणि ती जी बाई आली जिला अब्रामाची कन्या म्हटलं गेलं she was suffering with a hump. आणि तिला जो कुबड होतं, Why not you? तुला का नाही असू शकत? अब्रामाची कन्या म्हणवलेल्या बाईला जो कुबड निघू शकतं, तर आपण कोण आहे? Jesus said, येशू बोललेले she is Abraham's daughter. ती अब्रामाची कन्या आहे, Yet she was suffering. तरी कुबडी आहे, तरी त्रासात आहे. Amen. होऊ शकतं. What in the world is going on in my life? जगामध्ये काय म्हणजे काय माझ्या जीवनात सध्याला चाललंय मला माहित नाही. You have to say, not my will, let your will be done. कधीतरी आपल्याला गुडघे टेकून म्हणावं लागेल की माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण कर. God has a plan for our lives. देवाची योजना आपल्या जीवनासाठी आहे आणि जेवढं लवकर आपण हे म्हणून मोकळे होऊ तेवढं बरं होईल. I'm not saying that for everything you need to stay put. मी असं नाही म्हणत की प्रत्येक गोष्टीमध्ये सगळा नॉनसेन्स सहन करून तसेच राहा, असं माझं म्हणणं नाहीये. I'm not saying if your house is burning down, you still stay in that house. तुझं घर जर जळत आहे तर त्या जळणाऱ्या घरात तसाच राहा असं मी म्हणत नाही. There are some persecutions, there are some trials where God wants you to stay put there. काही छळ असतात, मात्र काही त्रास, काही छळ असे असतात की जिथे देवाची इच्छा असते की तू गपचूप त्यातनं जा, Amen. काही बोलू नको. God will help you. देव तुला मदत करेल. Sometimes there are marriages which are in turmoil. कधी कधी काही विवाह, काही जोडपी इतक्या त्रासात न जात असतात And when the wife is going through all kind of mental and emotional trauma, आणि मग बायको काही मानसिक रीतीनं त्रासातून जात असते, भावुक रीतीनं अगदी विखरलेली असते, physically abused, mentally abused, शारीरिक रीतीनं मानसिक रीतीनं तिचा छळ होत असतो. at such times they अशा need वेळेला to jump the ship. अशा वेळेला त्यांनी जहाजातनं उडी मारायला हवी. But there are rare cases पण अशी तुरळक वेळ असते, because you need to pray to God. कारण देवाला प्रार्थना करून असे सगळे निर्णय व्हायला पाहिजेत बेटा. God has a way and means to remove you out of many troubles. बघा, देवाकडे अशा अनेक रीती आणि मार्ग आहेत की जे देव त्यातनं आपल्याला बाहेर काढू शकतो. Praise the Lord. आमेन. But there are many other cases पण अनेक इतर प्रकरणं अशी असतात that God says stay put in that condition जिथं देव म्हणतो की नाही, या परिस्थितीमध्ये तू इथेच राहायचं आहे and don't surrender to the devil. आणि सैतानाच्या आहारी तू जायचं नाहीये. Don't listen to people. तर लोकांचं ऐकू नका. People will just say, लोक काही बोलतात. come out of this marriage, come out of that marriage, लोक लगेच तुला म्हणतील घटस्फोट घे, तिला सोडून टाक, त्याला सोडून टाक, jump the ship, आणि तू त्या संसार आणि प्रपंच नावाच्या जहाजातनं उडी मारून टाक. leave the church, चर्च सोडून दे, don't follow God. देवाच्या मागे चालू नको, तुला त्या चर्च मध्ये त्रास होतो ना, दे सोडून चर्च. Many things will come up like this. तसं तर बरंच काही येईल आणि लोक तर बरंच काही बोलतात. Amen. Amen. But God wants you to stay पण there. असं नाही, देवाची इच्छा आहे जिथे आहोत तिथे राहावं, सगळं सहन करावं, प्रक्रियेतनं जावं, तर घडूया, बनूया, काही कामी येऊया. I know the process is difficult. मला माहितीये प्रक्रिया अवघड आहे, But in the process, we people like us are made. पण प्रक्रियेमध्येच आमच्यासारखी माणसं बनतात ना. In the process, you become men of God and women of God. प्रक्रियेमध्येच तर आपण देवाचे सेवक आणि सेविका बनतो. आणि मी तर नेहमी म्हणते, जेवढी मोठी मिनिस्ट्री तेवढा मोठा वधस्तंभ. Yes. जितनी बडी मिनिस्ट्री उतना बडा क्रॉस, कुछ ना कुछ डेली होएगा ही. You have to just go through it. त्यातनं जायलाच लागतं, जायला लागणार आहे. And it's the process that God enjoys seeing you. आणि ही प्रक्रिया, या प्रक्रियेतनं जर तू जात असशील तर देवाला ते बघायला आनंद वाटतो. You are a pride to God when you go through the process. आणि मग तू देवासाठी एक अभिमान आणि भूषण बनतोस की माझा मुलगा, माझी मुलगी पहा कशा त्या प्रक्रियेतनं किती चांगल्या रीतीनं विश्वास ठेवून जात आहे. You are a joy to God when He sees you going through the process. जेव्हा देव तुला त्या प्रक्रियेतून जाताना पाहतो तेव्हा तुम्ही देवासाठी आनंद असता. Praise God. देवाला धन्यवाद. Wait for the process. तर ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाट पहा. Bible says बायबल म्हणतं in 2 Samuel 5:4, 2 शमूएल 5वा अध्याय त्यातलं 4थं वचन. David was 30 years old when he began to reign, and he reigned 40 years. 2 शमूएल 5वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन. दावीद राज्य करू लागला तेव्हा तो 30 वर्षाचा होता आणि त्याने 40 वर्षे राज्य केले. Now some will say, आता काही लोक म्हणतील what is so great to think of it?
याचा विचार करणं म्हणजे ह्याच्यात एवढं मोठं काय. But do you know when he was anointed to be king? पण तुम्हाला माहितीये राजा म्हणून त्याला अभिषेक कधी झाला होता? When he was a teenager. जेव्हा तो तरुण होता, वयात येत होता, He was anointed as the king. तेव्हा त्याला राजाचा अभिषेक झाला होता. When he was about 15 years or 17 years old. म्हणजे एक 15 ते 17 वर्षाचा असेल दावीद, त्यावेळेला त्याला राजा होण्याचा अभिषेक झाला. Here it says when he was 30 years old, he began to reign. आणि इथे लिहिलंय तो 30 वर्षाचा असताना राज्य करू लागला. Why? का? Because Saul did not allow him to sit on the throne. कारण शौलाने त्याला सिंहासनावर बसायची परवानगीच दिली नाही. शौल एवढं त्याच्या मागे लागला होता. Have you been there? तुम्ही अशातनं गेलाय का? When somebody didn't allow you to take your position? अशा काही परिस्थितीतनं तुम्ही पण कदाचित गेला असाल की काही माणसं एवढं हात धुवून माझ्या मागे लागली आहेत की मला माझ्या पदावर धडबसूच देईनात. They are after my skin. माझ्या जीवामागं काही लोक लागलेली See, आहेत. the time of the anointing is not the time of your reigning. बघा, अभिषेक ज्या दिवशी झाला त्याच दिवशी तू राज्यावर बसणार आहेस असं नाहीये. See, many people think, अनेक लोकांना वाटतं I am anointed. मी अभिषिक्त आहे, Now I will get the throne. आता मला सिंहासन No. मिळणार, आता राज्य माझं, असं From the नसतं. time of anointing अभिषेक ज्या दिवशी तुला मिळाला to the sitting on the throne, त्या अभिषेक झाल्याच्या दिवसापासून राजासनावर बसायच्या दिवसापर्यंत there is a process. प्रक्रिया आहे. There is a process. एक प्रक्रिया आहे And God will take you through that process. आणि देव तुला त्या प्रक्रियेतनं नेईल. आगीच्या भट्टीतनं जाऊनच सोनं शुद्ध होऊन चमकतं. David didn't sit on the throne until he was 30. आणि दावीद 30 वर्षाचा होईपर्यंत राजासनावर बसला नव्हता. आणि राजाचा अभिषेक कधी झाला त्याला? तो 17 वर्षाचा असताना. See that? बघा किती अवधी गेला मध्ये. Otherwise, that means 15 to 17 to 20 years he was running. याचा अर्थ 15 ते 20 वर्ष तो धावत होता. 15 years minimum he 15 was running. म्हणजे मध्ये 15 वर्ष तो प्रक्रियेतनं जात होता. इकडे धाव तिकडे धाव, हे ते, टॅकल दिस टॅकल दॅट, टॅकल दिस टॅकल दॅट, फिर जाके राजा. Anointed अभिषिक्त as the king, राजा म्हणून अभिषिक्त, yet not a king. पण तरी अजून राजा सणावर बसलेला नाही. God was testing him. देव त्याला पारखत होता. What is his response? काय त्याचा प्रतिसाद. राज्य अशी How घेत he नसतात. behaves with Saul. आणि कसं तो शौलाशी वागत आहे. शौल जरी त्याच्याशी भयानक वाईट वागतोय, पण दावीद कसं वागतोय, See? परतफेडीत कसं वागणं आहे. Abraham waited for 25 years अब्रामाने 25 वर्ष वाट पाहिली to receive his promise. त्याला त्याचं अभिवचन मिळवायला. You may be anointed today, तसं आज कदाचित तुम्ही अभिषिक्त असाल, but it may take a long time for the product to be sure. पण ते उत्पादन अगदी खात्रीपूर्वक असं बाहेर यायला वेळ तर लागतो. Many people don't wait for the process. पण अनेक लोक ती प्रक्रिया संपायची वाटच बघत नाहीत. Today they are born again, tomorrow they want to become a pastor. आज नवीन जन्म झाला की उद्या त्यांना पास्टर बनायची इच्छा असते. And tonight, that same night, God gives them a dream that you are called by God. आणि त्याच रात्री बर का, आज त्याचा नवीन जन्म झाला, त्याच रात्री देवाने त्याला पाचारण दिलं की मी तुला पूर्ण वेळ सेवेत बोलवतोय. आणि दुसऱ्या दिवशी तो पास्टर झाला. That is the life of King Saul. आणि शौल राजाचं जीवन असं असतं बर का. The day he searched for his donkey, he was made king. ज्या दिवशी तो त्याचं गाढव शोधत होता तो राजा झाला. That donkeyness did not come out of him at all. पण तो गाढवपणा त्याच्यातनं बाहेर पडला नव्हता. गाढवपणा बाहेर पडायला 15-20 वर्ष मध्ये जातात, मग राज्य हातात येतं. Moses ran to Midian, मोशे मिद्यानी धावला. and the timeline prepared for him was 40 years. 40 वर्ष देवाने अवधी ठेवला होता त्याचा मिद्यान देशात. God must have promised you many things. देवाने तसं तुम्हाला पण अनेक अभिवचनं दिली असतील की मी तुला असं करणार आहे, मी तुला तसं करणार आहे. And you are saying when it will happen, आणि तुम्ही सुद्धा म्हणत असाल की कधी होणार, in the कधी होणार. process of time it will happen. प्रक्रियेमध्ये होईल, काळाच्या ओघात होईल. आमेन. Amen. आमेन. You know, when we started our ministry, तुम्हाला माहित आहे जेव्हा आम्ही आमची सेवा सुरू केली, in the early days of this commission, जे ही कामगिरी देवाने आम्हाला सुपूर्त केली, त्या कामगिरीच्या आमच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये when there was no form that anyone will desire anything, की कुणालाही काही हवं असेल असं जेव्हा वाटत नव्हतं, I was just serving God. म्हणजे मी फक्त देवाची सेवा करत होतो. I couldn't believe माझा विश्वास बसत नव्हता. that God would take me this far. म्हणजे माझा विश्वास बसणारच नाही या गोष्टीवरती की आता देव मला इथपर्यंत आणणार आहे. He took us through the process. आणि त्या प्रक्रियेतून देवाने आम्हाला नेलेलं आहे. आम्ही जे आहोत ते एका दिवसात बनलेलो That's नाही. why my foundation is not going to be easily shaken. म्हणून माझा पाया असा सहजासहजी हादरणार नाहीये. God took us through a process. देवाने ऑलरेडी आम्हाला आगीच्या भट्टीतनं अनेक वेळा नेलेलं आहे. Not like today's ministers. अलीकडच्या सेवकांसारखा माझा हिशोब नाहीये.
Suddenly they will come to you and say, last night God spoke to me. अलीकडे तर काय असतं म्हणजे कायच सांगायचं, अचानक येणार मग म्हणणार काल रात्री देव माझ्याशी बोलला. Sudden ministers of God. अचानक देवाचे सेवक होतात And sudden going off from the ministry. आणि मग अचानक सेवेतनं ते बाहेरही जातात. Don't even start the ministry unless God really talks to you. माझं म्हणणं तुम्हाला हात जोडून भीक मागितल्यासारखं एकच आहे, जोवर खरोखर देव तुझ्याशी बोलत नाही ना बेटा, त्याला तोपर्यंत मिनिस्ट्री आणि सेवा सुरू करायला जाऊ नका. हे खायचे खेळ नाहीयेत. That's what we see today. आज बघतोय आपण मात्र It's become a joke. जोक झालाय मिनिस्ट्रीचा, Are you getting me, people? सेवेचा विनोद झालाय आज. Whatever my hands found to do, I did it. माझ्या हाताला जे काही सापडलं ते मी करत आलोय. मोठेपणाच हवाय असं मी कधीही म्हटलो नव्हतो. Did it with all our hearts. आणि अगदी संपूर्ण हृदयाने आम्ही हे सगळं केलेलं My आहे. wife standing next to me always. आणि माझी बायको नेहमी सदोदित माझ्या बाजूने उभी. Then I saw him unfolding his plan step by step. मग मी पाहिलं हळूहळू की देवबाप त्याची योजना माझ्या जीवनात हळूहळू मला प्रगट करत आहे. See, God will only tell you where you are going, देव तुला फक्त सांगेल की तो तुला कुठे घेऊन चाललाय, but He will not tell you or reveal the challenges. पण देव तुला त्यातून जाताना रस्त्यात किती आव्हानं येणार आहेत आणि किती ठेचा खायला लागणार आहे ते सांगणार नाही. See, सांगितलं तर तू काय थांबशील का? many challenges will come. He will अनेक not say. आव्हानं अनेक आव्हानं येणार, अनेक ठेचा खायला लागणार. He will not say it. देव बोलणार नाहीये ते. He देव told सांगणार नाही. Ananias about Paul, but he didn't tell Paul. अनन्याला पॉल विषयी देवाने सांगितलं, पॉलला नाही सांगितलं, पण See, नाही सांगितलं. He will पॉलला not tell you. Otherwise, you will not want to go through the process. तसं तुम्हालाही देव सांगणार नाहीये या प्रक्रियेत तुला कशा कशातनं जायला लागणार आहे. If नाहीतर He तू tells you थांबणारच the नाही. process, you will run away. सांगितलं तर तुम्ही पळून जाल की नको रे बाबा माझ्याच्यानी नाही व्हायचंय. God said, देव बोललाय, I am going to take you to the land flowing with milk and honey. मी तुला दूध आणि मध वाढणाऱ्या देशात नेणार आहे. Their vision was only milk and honey. Milk and त्यांचा honey. दृष्टांत फक्त दूध आणि मध, दूध आणि मध, दूध आणि मध. But He didn't tell them the पण wilderness journey. देवाने त्यांना रानातला प्रवास सांगितलाच नाही. He didn't tell them the snakes and the scorpions. देवाने त्यांना हेही सांगितलं नाही साप आणि विंचू येणार आहेत, That at times you will not find water. कधी कधी प्यायला पाणी मिळणार नाहीये, Sometimes you will come across Mara. कधी कधी मारा तुम्हाला भेटणार आहे. हे सगळं देव त्यांना बोलला नाही, पण दूध आणि मध वाहणारा देश दिन बोलला. He didn't talk about Pharaoh coming behind them. देवाने त्यांना सांगितलं नाही की फारो राजा तुमच्या मागे हात धुवून लागणार आहे. He didn't tell them that you have to face the Red Sea. देवाने त्यांना हे पण सांगितलं नाही की तांबडा समुद्र तुम्हाला तिथे समोर दिसणार आहे, भेटणार आहे. No. नाही. He just said, फक्त देव त्यांना I एवढं am म्हणाला, taking to you to the land of flowing with milk and honey. दूध आणि मध वाहणाऱ्या देशात मी तुम्हाला नेणार आहे. Praise God. एवढंच देवाने त्यांना सांगितलं. And many times He does that with us. आणि अनेक वेळा देव आपल्या जीवनात पण असंच करतो. Why? का? Because He wants you to trust in Him in the process. कारण देवाची इच्छा आहे की त्या प्रक्रियेमध्ये आपण देवावरती खंबीर विश्वास ठेवावा. David was anointed, दावीद अभिषिक्त होता, but Saul will not allow him. पण शौल त्याला परवानगीच देणार राजासनावर बसाय. शौल सर उतरे तो मैं बैठू ना. If God has anointed you, जर देवाने तुला अभिषिक्त केलंय and there is a Saul trying to stop you, आणि तुझ्या मागे कोणीतरी शौल लागलाय तुला थांबवायला, let him have the throne. तर त्या शौलाला ते राजासन घेऊ दे. Don't worry. काळजी करू Your नका, time is coming. तुझी पण वेळ येणार आहे. It's just a matter of time. बस काही काळाच्या ओघाचा प्रश्न आहे. तुझाही दिवस येणार आहे, He will come down. तो खाली उतरणार. Every Saul in your life will come down. तुझ्या जीवनातला प्रत्येक शौल खाली उतरणार आहे. That place which is prepared for you, nobody can take it permanently. जी जागा तुझ्यासाठी तयार केली आहे ती जागा कायमची कोणीही घेऊ शकत नाही. का? कारण ती तुझ्यासाठी तयार झाली आहे. For some time they may sit on that throne. काही वेळ काही माणसं त्या राजासनावर बसतील, ठीक आहे, काय हरकत नाही. But on that throne, your name is पण written. त्या राजासनावर खरं म्हटलं तर तुझं नाव लिहिलं आणि तूच बसणार आहेस. Because he is an illegal occupier of the throne. कारण की तो बेकायदेशीर रीतीनं त्या सिंहासनावरती बसलेला आहे. Yes. It does not belong to him. ते सिंहासन त्याचं नाहीये ऍक्च्युली. Just imagine, कल्पना करा, somebody is staying in your house. कोणीतरी तुमच्या घरात राहायला आलंय. He knows त्याला माहित आहे he will not be there for long. की फार वेळ मी इथे राहणार नाही. Because by cheating I entered this house. कारण फसवणूक करून समजा तो त्या घरात आलाय तर तो म्हणेल फसवणूक करून मी या घरात घुसलोय. आलो Every नाही, night he will be घुसलोय. sleeping with fear. तर रोज रात्री त्याला भीती वाटणारच आहे की कधी हकलतील काय सांगत नाही. There is no joy. आनंदच नाही ना There मग is no त्यात. peace. काही शांतीच नाही ना Saul त्याच्यात. had no peace, no joy. तसं शौलाला कुठे शांती आणि आनंद होता. बळकावलेल्या सिंहासनांवरती आनंद मिळत नसतात आणि रात्रीच्या झोपा उडतात.
David had peace in the wilderness. दाविदाला रानात पण शांती होती. In the process, he had peace. दाविदाला प्रक्रियेत पण शांती होती. मी भला माझी वीणा भली, माझ्या बापाचं काम भलं. In the process, he was writing Psalms. त्या प्रक्रियेमध्ये त्याला स्तोत्र लिहायला जमलं. The greatest work of God happens in the process. देवाचं महान कार्य त्या प्रक्रियेमध्येच घडतं बेटा. Amen. आमेन. When you notice जेव्हा तुमच्या लक्षात येतं, any Saul that is hindering what God has ordained, समजा कोणीतरी शौल तुमच्या मागे लागलाय आणि अडचण करत आहे देवाने जे ठरवलंय त्यामध्ये, all you need to do is just stay clear. एकच काम करा, क्लिअर राहा, स्पष्ट राहा, Stay clear from him. क्लिअर राहा, त्याच्यापासून जरा लांबच राहा. After all, कारण की you didn't ordain yourself, तुम्ही स्वतःला दीक्षा देऊन नेमलेलं नाहीये ना, nor did you anoint का yourself. तू स्वतःला अभिषिक्त करून घेतलेलं नाहीये ना. It was God who decided देवाने तुला शोधलं, देवाने To choose you. ठरवलं, देवाने तुला निवडलं, to bless you. देवाने ठरवून तुला To heal you. निवडलं, आशीर्वाद दिला, आरोग्य दिलं. He saw you in your weakness. देवाने तुझ्या अशक्तपणात तुझ्याकडे पाहिलं. He saw you in your shortcomings. देवाने तुझ्या सगळ्या त्या कमजोरीमध्ये तुझ्याकडे पाहिलं. He called us while we were sinning. आपण पाप करत होतो, पाप, आणि देवाने आपल्याला बोलवलं. While we were yet sinners, He died for वचन us. आहे, आपण पापी असताना, पाप करत असताना येशू आपल्यासाठी मरण पावले. Jesus loved us while we were sinning. अरे आपण पाप करत होतो, इन व्हेरी ऍक्ट ऑफ सिन, आणि येशू आपल्यासाठी मरण पावले. When we were sinning, He was dying on the cross. इथे आपलं पाप चालू होतं आणि येशू वधस्तंभावर आपल्यासाठी मरत होते. How much He loves you. किती प्रेम असेल येशूंचं Now He तुझ्यावर. has saved you. आता येशूनी तुला तारलंय. Will He disappoint you? मग आता येशू तुला नाराज करतील का तुला तारल्यानंतर? He paid the price for your redemption. अरे येशूंनी तुझ्या उद्धाराची किंमत मोजली आहे, फुकट के काय? He will see that every throne in your life, every soul in your life will be removed from the throne. येशू जबाबदारी घेऊन बघतील की तुझ्या जीवनातला प्रत्येक शौल निघून जावा. Yes, He will do it. पण तू काढायला जाऊ नको. You Let don't remove. God do it. You don't jump the ship. देवाला करू दे, तू जहाजातनं उडी मारू नको. You go through the process. तू त्या प्रक्रियेतनं जा. If that process takes 1 month, stay put 1 month. महिना लागला ती प्रक्रिया व्हायला, होऊ दे, 1 महिना तसा राहा. Lord, is it 1 month? प्रभू महिना लागणार आहे का? I don't know. It can be 2 months. Then. मला माहित नाही, 2 महिनेही लागू शकतात. Lord, is it 2 months? प्रभू 2 महिने I लागणार don't know. का? It can be 6 months. मला माहित नाही, 6 महिने पण लागू शकतात. Don't ask how many months. देवाला विचारायचं नाही, मला या भट्टीत तू किती महिने ठेवणार आहेस. When God is finished, देवाचं झालं have a celebration. की मग आनंदोत्सव करा, की झालं आता देवाने मला बाहेर काढलेलं Store आहे. the money for your celebration. आणि मग तुम्ही तुमचा आनंदोत्सव करा. Store the money now पैसे. in the process for your celebration. आता पैसे साठवून ठेवा, की पुढे जाऊन तो आनंदोत्सव करायचा आहे, खर्च होणार आहे, पैसे आतापासून साठवा. Amen. Amen. When a daughter is about to get married, the father does not start saving the money from that day. घरामध्ये मुलीचं लग्न ज्या दिवशी होणार असतं त्या महिन्यापासून वडील त्या मुलीसाठी पैसा गोळा करत नसतात. No, right from beginning. नाही, मुलीचा जन्म झाल्यापासून आई बापांचं ते सगळं सुरू होतं. In the process, त्या प्रक्रियेमध्ये say, म्हणा what party will I give? की मी कशी पार्टी दे, What kind of celebration I will have? कुठल्या पद्धतीचा आनंदोत्सव मी Once this करेन. process is over, एकदा ही सगळी प्रक्रिया संपली आणि एकदा I want डंडी to have a big party. एकदा डंडी झाला की मला पार्टी करायची आहे, मी ती कशी करीन. Say, the process may not look good, प्रक्रिया दिसायला चांगली दिसणार नाही, ती प्रक्रिया आहे. but look at Moses. पण मोशेकडे बघा, He was in the palace, मोशे महालात होता, yet he was in the process. तरी पण प्रक्रियेत होता. In that big palace, he could not sleep त्या मोठ्या महालात त्याला झोप नाही यायची, because he knew कारण त्याला माहित होतं any time he'll be thrown out. कधी मला या महालातनं हकलून लावतील. माहित होतं त्याला. Amen. आमेन. He was eating the king's food, राजाचं थाटामाटाचं जेवण जेवत होता, but he didn't know whether it was the last meal. पण माहित नव्हतं आता हे शेवटचं अन्न असणार आहे का काय. All the servants were listening to him. नोकर चाकर त्याचं ऐकत होते, As long as they listened to him, आणि जोपर्यंत त्यांनी त्याचं ऐकलं they were his servants. तोपर्यंत ते त्याचे नोकर चाकर होते. But he knew, पण त्याला माहित होतं I am a Hebrew child. मी हिब्रू मुलगा आहे, One day, एके दिवशी I have to leave this palace. मला हा महाल सोडायला लागणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Even in the palace, he knew he was in the process. महालामध्ये असताना सुद्धा त्याला माहिती होतं की माझी प्रक्रिया सुरू आहे. Even in the palace, he never felt comfortable. महालात असतानाही त्याला कधी असं आरामदायक वाटलं नाही. Even that luxury was not real luxury for him. महालातलं सौख्य पण त्याला खरं सौख्य वाटलं नाही. Say, you have a job. तुम्हाला नोकरी आहे. People say, लोक म्हणतात, where do you work? कुठे कामाला तुम्ही? I work in a German company. नाही, मी जर्मन कंपनीत कामाला आहे. It looks great. वा, ऐकायला आणि बघायला दोन्ही छान आहे. The people say, पण लोक म्हणतात, lucky fellow he is. काय लकी आहे ना. But deep inside, you really know what it पण is. आतून फक्त तुला माहित असतं की जर्मन कंपनीत काम Isn't it? करणं म्हणजे काय Correct? है ना. आतून तुलाच माहित आहे Amen. की किती Inside काम. you know. आतून तुला माहिती असतं की ते काम म्हणजे किती काम.
They will all say, सगळे म्हणणार किती मोठा आहे बघ ना. हो ना किती मोठे आहेत ना किती German मोठ्या company मध्ये. इंटरनॅशनल कंपनी में काम And हुआ है. then how is the work? मग काम कसं आहे Great. ग्रेट Wow. वाव Only if God could give such a kind of job to me. देवाने मला सुद्धा अशी नोकरी दिली तर किती बरं होईल काम किती करायला लागतात And माहिती then he का? goes out आणि मग तो जातो and he says, म्हणतो कुणाला काय हो सांगायचं. ना मी पण प्रोसेस मध्येच आहे. काय कुणाला व्यथा कुणाची कथा कुणाची व्यथा कुणाला Everybody is व्यथा in the कुणाची, process. कथा कुणाला सगळे प्रक्रियेत आहेत बेटा खस्ता सगळे खातायत ठेचा सगळ्यांना लागतायत पडतायत धडतायत उठतायत चालतायत Amen. हो रहा है प्रक्रिया ऑन आहे God is there helping us all out. देव आहे आपल्याला सगळ्यांना मदत करत We are walking by faith. विश्वासाने आपण चालतोय The grass always looks greener on the other side of the बघा fence. आपल्याला आपल्या घराच्या पलीकडच्या घरातलं जे गवत आहे तेच नेहमी हिरवं दिसतं But that also needs gardening, isn't पण it? त्याला सुद्धा मशागत करावी लागते ना It doesn't come up all automatically. ते असं आपोआप तर होत नाही ना की उगवलं आणि कायमचं हिरवगारच राहिलं When they looked at Moses, they said, जेव्हा मोशेकडे त्यांनी पाहिलं ते म्हणाले what a palace he lives in. काय महालामध्ये राहतो हा काय मोठा माणूस आहे What a wonderful feeling you must be having, Moses. काय सुंदर वाटत असेल ना मोशे तुला तू महालात राहतो मोशे great. म्हणाले माझं मलाच माहिती मेरा मुझे मालूम है क्या हो रहा है इधर What a great mother you have. काय मोठी आई तुझी ना Pharaoh's daughter. फारोची मुलगी तुझी आई He will be saying, तो म्हणत असेल only if they know the truth. त्यांना सत्य कळलं तर उभं करणार नाहीत मला इथे माझी आई मलाच माहिती कोण आहे Oh, what a great Pharaoh he has. काय मोठा फारो त्याच्या सोबत आहे Yes, because Pharaoh does not know the whole truth. कारण फारोला संपूर्ण सत्य अजून माहित नाही ज्या दिवशी फारोला सगळं सत्य कळेल फारो स्वतःहून त्याला काढून लावेल The palace was his own, but still it was not his own. महाल स्वतःचा तरी नाही स्वतःचा The food was great, but still it was not अन्न great. होतं थाटा माटाचं पण मला कुठं होतंय खायला We are in and out like that. तसं आपण बाहेर आत इकडे आत तिकडे वीर इकडे आत तिकडे We are rejoicing. आपण आनंद करतो God is doing great things for me, देव Pastor. माझ्यासाठी महान कार्य करत आहे पास्टर Deep inside there is little fear आतून also. मात्र थोडीशी भीती पण असते की अब तक तो ठीक था आगे भी ठीक रहे बस और क्या I hope you understand what I'm saying. म्हणजे मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजत असावं अशी माझी आशा आहे Say, you have everything, still having nothing. सगळं काही तुमच्याकडे आहे तरी सुद्धा काहीच नाहीये Amen. आमेन You feel lonely sometimes. एकटं वाटतं ना कधी कधी भरल्या घरात पण एखाद्याला एकटं वाटतं Say, you buy a big house. मोठी घरं तुम्ही घेता You are only 2 people, but you want a big house. दोन माणसं पण घर मोठं पाहिजे But God gives it to you. देव देतो मात्र तुम्हाला इच्छा पूर्ण करतो And people come for a big party. मग लोक येतात पार्टीला तुमच्या घरात And then मग after they go, you say, गेल्यावर तुम्ही म्हणता Lord, प्रभू be faithful with my EMI. माझ्या EMI ला माझा मंथली हप्ता जो जायचा आहे त्याच्यासाठी मला मदत करा Don't दे बाबा. disappoint me, Lord. लोकांसमोर मला बेइज्जत करू नको माझी अब्रू तू सांभाळ And बाबा God is so faithful. आणि देव एवढा विश्वासू He आहे has been paying our EMIs. की आपले महिन्याचे हप्ते देव भरत आलाय See, बघा ना मागे वळून आतापर्यंत कसे राहिला तिथे देवानी भरलं म्हणून Isn't it? आहे की नाही your house, my house. मग त्यात तुझं घर काय माझं घर काय कथा सगळ्यांच्या सारख्याच He आहे has been helping us. देव आपल्याला मदत करत आलेला आहे How it comes, I don't know. कसं येतं माहित नाही कुठून माहित नाही We are still eating. खातोय आपण We are still हो. dressed up. खातोय पितोय फर्स्ट क्लास अप टू डेट सगळं छान Yes. भनक पडणार नाही कोणाला आत काय चाललंय Praise God. आणि आम्ही भनक पडू देणार पण नाही कोणाला Isn't it? And we cannot. नाही भनक कुणाला आपण पडूच देत नाही Because का we are people of faith. का आपण विश्वासाची माणसं आहे ना तर लोक म्हणतील यांनाच एवढे त्रास आहेत तर आमचं कसं व्हायचंय लीडर आहेत मग आम्ही नाही सांगत कोणाला आम्हाला काय त्रास So- आम्हाला काही त्रास नाही You are in that ship. तुम्ही जहाजात आहे You are not jumping out. उडी मारत नाहीये Because you want to stay put in that कारण ship. तुम्हाला जहाजातच राहायचंय जहाजातच राहा For Christians it is hard to ख्रिश्चन live. लोकांना अवघड जातं Everywhere you go, सगळीकडे जिथे कुठे तुम्ही जाता there are struggles. आपल्याला संघर्ष करावे लागतात People are against us. लोक आपल्या विरुद्ध जातात People want to destroy us. लोकांना आपला विनाकारण नाश करायची इच्छा होते Yet we love our Jesus. तरी सुद्धा आपण आपल्या येशूंवरती प्रेम करत राहतो In the process we are there. त्या प्रक्रियेमध्ये तरी सुद्धा आपण अगदी खंबीर राहतो Always remember, नेहमी लक्षात ठेवा God is the strongest help in your process. तुमच्या त्या प्रक्रियेमध्ये देव तुमचा सगळ्यात मोठा बलवान असा सहाय्य करताय Paul says, don't be depressed, पॉल म्हणाला नैराश्यात जाऊ नका for no one will perish. कोणाचाही नाश होणार नाही असं डिप्रेशन मध्ये जायची गरज नाहीये Say, कोणाचाही नाश होणार नाही असं पॉल त्यांना म्हणाला because there stood by me an angel of the Lord. कारण माझ्या बाजूने देवाचा दूत येऊन उभा राहून गेलाय मला सांगून गेलाय Acts 27, 22 to 24. प्रेषित 27
22 ते 24. Whose I am and whom I serve. Precious. He said, fear not, Paul, you will be brought before Caesar. प्रेषित 27वा अध्याय 22 ते 24. तर मी आता तुम्हाला सांगतो, धैर्य धरा, कोणाचाही नाश होणार नाहीये, आपण सगळे राहणार आहोत. ज्या देवाचा मी आहे, ज्याची सेवा मी करतोय, त्याचा दूत गेल्या रात्री माझ्यापाशी उभा राहिलेला आहे. See, the sailors said, तर सगळे नावाडी म्हणाले, the ship is about to run aground. अहो असं कसं, पण हे जहाज आता धडकणार आहे We can see the rocks. आणि आम्हाला खडक दिसतायत. Yet Paul says, तरी पॉल त्यांना म्हणाला I know this may not sound right for you, की मला माहितीये तुम्हा लोकांना हे ऐकायला बरोबर वाटणार नाही, but you have to stay in the ship. पण तरी सुद्धा तुम्ही जहाजात राहा रे. I know this does not make sense, मला माहितीये की मी हे जे बोलतोय त्याचा अर्थ तुम्हाला लागणार नाही, but पण the word of God says, देवाचा शब्द सांगत आहे stay put. की तुम्ही जहाजात राहा. You तर will राहा. not lose a hair. एकही तुमचा केस तिथे नाश पावणार नाही. Jesus said, येशू म्हणाले, not one of your hair shall fall. तुझा एक केस म्हणून माझ्या इच्छेशिवाय पडणार नाही. Sometimes you have to stay in the marriage कधी कधी त्या विवाहामध्ये राहायचं. where God has placed काय you. होत नाही, देवाने तुला त्या विवाहात ठेवलेलं आहे, राहा. The answer is not jumping off that marriage. आन्सर म्हणजे त्या विवाहातनं उत्तर, त्या विवाहातनं उडी मारून बाहेर जाणं उत्तर नाहीये. They are hard things. आणि अवघड गोष्टी तर सगळ्यांच्या जीवनात होतातच, But पण in those hard things, my God is there with you. त्या अवघड गोष्टींमध्ये देव आपल्या सोबत आहे ना. God's purpose has never changed. देवाचा संकल्प कधी बदललेला नाहीये. Your situation may change, His purpose does not. तुझी परिस्थिती बदलेल, पण त्याचा संकल्प बदलत नाही. Your challenges will be great, but His love has not changed. तुझी आव्हानं मोठी असतील, पण देवाचं प्रेम कधी बदलत नाही. Your problems will be big, तुझ्या समस्या मोठ्या असतील, but His faithfulness reaches to the sky. पण देवाचा विश्वासूपणा सुद्धा आभाळापर्यंत पोहोचेल एवढा आहे. See? तुझे त्रास मोठे, तुझ्या त्रासांपेक्षा तुझा देव मोठा. And what did Paul say? पॉल काय म्हणाला? I want you to eat now. माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी आता खाऊन घ्या. Let's eat now. चला आपण सगळ्यांनी आता खाऊन घेऊया. See, some will not like it. काही लोकांना आवडणार ना असल्या परिस्थितीमध्ये खायला, आणि काय बसायचं. एवढं त्रास हो होतोय ना, आणि आज एवढे- जेवणाचं view. हो, एवढे त्रास होतात, ह्यांना खायची पडली म्हणजे वडापाव खाऊया. हो का? You eat when you are in trouble. त्रासात असताना खायचंच असतं. Why? का? That shows your faith in त्यातनं God. विश्वास दिसतो देवावरचा की काय होत नाही, प्रभू आपल्या बरोबर आहे. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतो? Before I forget, मी विसरण्या अगोदर the Holy Week, the Passion Week, पवित्र सप्ताह जो येत आहे, all the days are very important. सगळे दिवस त्यातले महत्वाचे आहेत. But Maundy Thursday, पण मौनी गुरुवारी I'm going to speak on breaking of bread, मी प्रभू भोजनावर बोलणार आहे. which will be followed up with love feast. आणि ज्या मागे प्रभू भोजन आपण इथे घेणार आहोत. There will be a release of blessings on that day. आणि आशीर्वादांची मोकळीकता त्या दिवशी होणार आहे. I will show you the importance of not only Holy Communion, but communion having food with one another. मी तुम्हा लोकांना प्रभू भोजनातलं महत्व तर दाखवूनच देणार आहे, पण प्रीती भोजन त्या पश्चात आपण घेणार आहोत. त्या प्रीती भोजनातलं महत्व सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. That day there will be a release of blessings आणि and त्या a दिवशी breakthrough. आशीर्वादांची मोकळीकता तुमच्या आयुष्यांवर होईल. Please don't forget. प्लीज मौनी गुरुवार कोणी विसरू नका. Even those who are watching online, जी माणसं मला ऑनलाईन बघतायत, you also त्यांनी सुद्धा have a family get together संपूर्ण परिवार एकत्र बसा, with your food, आपला जेवण जे असेल ते घेऊन, and there will be a release of blessings. आणि आशीर्वादांची मौखिकता त्या दिवशी होईल. Praise God. Don't देवाला forget that धन्यवाद. day. विसरू नका, पवित्र सप्ताह विसरू नका, त्यातला मौनी गुरुवार विसरू नका. See, when you are in trouble, कसं असतं, जेव्हा किंवा आपण त्रासांमधून जातो, you need to relax and eat. एक तर आरामानं बसून त्यावेळेला खायचं. That's what the angel told Elijah देवाच्या दूताने एलियाला असंच सांगितलं. when he was in depression एलिया नैराश्यात गेला, डिप्रेशन मध्ये गेला, and आठवतं? ran from Jezebel. आणि इस्बेल राणीपासून पळून गेला, आठवतं? God sent an angel. त्या देवाने एक दूत पाठवला. Why? का? To strengthen him spiritually? त्याला आध्यात्मिक रीतीनं ताकद द्यायला No. नाही, To strengthen him physically? त्याला शारीरिक रीतीनं ताकद द्यायला. Isn't it strange? किती विचित्र आहे ना. He sent him to strengthen him physically. शारीरिक रीतीनं त्याला ताकद द्यायला देवाने दूत पाठवला. Take a nap, eat. की जरा झोप काढ, एक चांगला झोप आणि खा. And then again sleep, मग परत झोप, again eat. परत खा. Just relax. आराम कर, आराम. In the process, relax. प्रक्रियेमध्ये आराम करा. Don't get too much worked up. फार म्हणजे डोक्याला ताप करून घेऊ नका. Eating. एवी देवी प्रक्रियेतनं जायचंच आहे ना, तो खुशी खुशी जाएंगे. आमेन. Eating shows your faith in God. खाण्यानं काय होतं, खाण्याने आपला देवावरचा विश्वास दिसतो See? की मला त्रास आहे, पण देव बाप्पा मी जेवून नीट घेणार आहे. Paul said, पॉल म्हणाला, let us all eat चला आपण now. सगळ्यांनी आता खाऊयात. They said, ते म्हणाले, याला सुधरतच नाही, जेवणच पाहिजे हे याला. कसले लोक माहित नाही, यासारखं खायचीच पडलेली असते. लोकांना बोलायला वेळ नाही लागत. माणूस नावाची काय? जात. वा, तुम्हाला भूक लागली का? भूक लागली? अरे इथं आम्हाला
हा? आपलं प्राण आम्हाला वाचवायचंय. टेन्शन आलंय की आता मरतो का काय हा, आणि ह्यांना जेवणाचं तुम्हाला पाहिजे. खायचंय Sometimes that's why, when there is a mourning or something trouble in the house, nobody speaks about food. आणि म्हणून कधी कधी आपापल्या घरांमध्ये सुद्धा तुम्ही नोटीस केलं असेल घरात काही शोक आहे काही दुःख आहे अबोला आहे तर जेवणाविषयी कोणी बोलत नाही पण ज्याला भूक लागलं तर रेस्टॉरंट मध्ये खाऊन मग येतो. ऑनलाइन मंगाने को भी कितना टाइम लगता है नो नो, ॲट होम यू कॅनॉट ब्रिंग. हा गच्चा घरी आणू नाही शकत कारण घरचे नाही ते मान्य म्हणणार करणार. याला काय भूत लागलं का असं. जेवायचं. सो दे डू व्हॉट, दे गो इन द रेस्टॉरंट, ईट अँड देन कम अगेन हॉटेलात अँड जाऊन खाऊन येणार तसे तर सगळे खूप स्वतंत्र आहेत आता जिसको जो करना है वो कर रहा है इतना स्वतंत्र हो गया है सब. Amen. I know some of you are going through this exact experience. मला माहिती आहे तुमच्यातले काही जण बरोबर अचूक याच अनुभवातनं जात आहेत. Maybe your son or your daughter is sick. कदाचित तुमचा मुलगा मुलगी कोणी आजारी You असेल are not sure how much longer you can hold on. तुम्हाला खात्री नसेल की आता और कितने दिन माहित नाही I'm breaking, Pastor. मी तुटत चाललो पास्टर I've become extremely discouraged, मी Pastor. नाराज झालोय मला आता सहन नाही होते पास्टर. Some of you have become numb to your surroundings आणि now. तुमच्यातले काही लोक आता तुमच्या अवतीभोवतीच्या परिसराला वातावरणाला सुद्धा बधीर झालेत. But I voice to you all from the word of पण God. आज देवाच्या शब्दातनं मी तुमच्यापर्यंत ही वाणी पोहोचवत आहे Hold on. की जरा तग धरून राहा Don't jump the sinking ship. त्या बुडणाऱ्या जहाजातनं उडी मारून पळू नको. God is ready to help you. देव तुला मदत करायला तयार आहे. I know you need this time. मला माहितीये तुला सध्याला आत्ताला याचीच गरज आहे. God is going to come to you. देव तुझ्याकडे येणार आहे. He knows when to do it देवाला माहितीये कधी करायचं and he will not delay. आणि देव उशीर लावणार नाही. And God knows आणि देवाला ठाऊक आहे before the process is over, प्रक्रिया संपण्या अगोदर you need encouragement. तुम्हाला प्रोत्साहनाची गरज पडणार आहे. So he sent a voice to speak the word of तर God. देवाने एक वाणी पाठवली देवाचा शब्द बोलायला. I am the voice in the wilderness, मी रानातली वाणी आहे. speaking to you the word of God, मी रानातली वाणी तुम्हा लोकांशी देवाचा शब्द बोलणारी to encourage you. तुम्हा लोकांना प्रोत्साहन देणारी Don't jump the process. की त्या प्रक्रियेतनं उड्या मारून पळू नका. Allow this process to take over. ही प्रक्रिया संपू दे And God will remove you at the right time. आणि देव तुम्हाला योग्य वेळेला बाहेर काढेल. Yes. हो काढेल. Some of you have been going through this process for a year or two. तुमच्यातले काही लोक वर्ष 2 वर्ष असल्या प्रक्रियेतनं जात आहेत. It seems brutal to you. आगीच्या भट्टीतनं होरपळून निघतात. तुम्हाला असं वाटतंय की हे फार भयानक आहे. But God has a plan. पण देवाची काहीतरी योजना आहे. तग धरून थांब. Stick to the plan of God. देवाच्या योजनेमध्ये थांब. Reject your plan. आपली योजना नाकार. स्वतःला जे वाटतंय ते करू नको. Let God have his own way and his own time. देवाला देवाच्या मार्गाने आणि देवाच्या वेळेत करू दे. Praise God. आमेन. God is trying to put a smile on your face देव now. तुझ्या चेहऱ्यावरती आता हास्य आणायचा प्रयत्न करत आहे. God is trying to talk to you through me this morning. आज या सकाळी देव माझ्याद्वारे तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करत आहे. Be ready. तयार राहा. A miracle will take place anytime. एक चमत्कार कधीही घडणार आहे. The storm is ceasing. आणि ते वादळ थांबत आहे. God can use anything to save you. देव कुठल्याही गोष्टीला वापरणार आहे तुला तारायला तुला वाचवायला. You know the ship broke तुम्हाला माहितीये ना ते जहाज तुटलं. and every plank of the ship the people used to float onto the shore. जहाज फुटलं त्या जहाजाची प्रत्येक फळी लोकांनी किनारी पोचायला वापरली. Every broken plank of the ship was used by these people to float on it and reach shore. फुटलेल्या जहाजाची प्रत्येक फळी लोकांनी त्यावर बसून किनारी पोचायला वापरली. God can do it. देव करू शकतो. God can use anything. देव काहीही वापरू शकतो. Anybody. कोणालाही वापरू शकतो. One broken man will come before you एखादा तुटलेला माणूस तुझ्या समोर येईल and he will be a help for you. आणि तो तुला मदत ठरेल. काय माहित आहे? Who Praise knows? God. कोणाला माहित आहे? Say, that man who waited for 38 years at Bethsaida pool, त्या माणसाने 38 वर्ष बेतसेदा तळ्यापाशी वाट पाहिली. Jesus came. येशू आलेच. His misery was over. येशू आलेच ना आणि त्याचा त्रास संपला. That process had to go through. तर ती प्रक्रिया जी आहे ना ती चालू राहिली पाहिजे. In the process, प्रोसेस त्या प्रक्रियेमध्ये hang on to the word of God. देवाच्या शब्दाला धरून राहा. Don't do a foolish thing. मूर्खासारखी कामं त्या प्रक्रियेत करू नका. Let the word of God hit you right in your heart. देवाचा शब्द तुमच्या हृदयामध्ये काम करू दे. Nothing wrong will happen to काही you चुकीचं होणार नाहीये तुझं because God is there. कारण देव आहे ना. Even on the shore, अगदी किनारी सुद्धा Paul could have died पॉल मरू शकला असता. when that poisonous serpent wrapped on his arm. जेव्हा तो विषारी साप त्याच्या हातावर विळखा घालून होता. But पण Paul said, पॉल म्हणाला if that ship could not kill me, what this thing will kill me? ते फुटणार आणि बुडणार जहाज मला मारू नाही शकलं हे काय मला मारणार आहे. Once saved,
एकदा वाचलेला second times also I will be saved. दुसऱ्या वेळेला पण मी वाचेन. The same God who saved me then will save me now. तेव्हाच्या देवाने मला वाचवलं तोच देव मला आताही वाचवेल. He just shook it off. आणि पॉलने असा झटका मारून ते खाली पाडलं. When the devil, wraps himself around you, सैतान जेव्हा असं तुझ्या सभोवताली विळखा घालेल, just shake it off. झटकून टाका. Let him fall in the fire. त्याचा विषय आणि टॉपिक बनवून बोलायची गरज नाही. त्याला ते- झटकून मोकळे व्हा. Let it go. Let it die in the जाऊ name of दे, Jesus. त्याला आगीत पडून मरू दे येशूंच्या नावात. I don't want to hear him. मला नाही ते ऐकायचं. सैतानाचं मला काही ऐकायचं नाही. Praise God. Amen. Every chip of that boat was a blessing to them. त्या जहाजाची प्रत्येक फळी, त्या फळीतनं निघालेलं प्रत्येक लाकूड त्यांच्यासाठी आशीर्वाद ठरलाय. Stay in your condition. तर तुमची जी काय अवस्था आहे त्यात तग धरून राहा. Don't leave God. देवाला सोडू नका. Don't leave praying. प्रार्थना करणं सोडू नका. Don't leave reading the word. वचन वाचणं सोडू नका. Don't leave attending the church. चर्चला येणंही सोडू नका. Don't stop believing. विश्वास ठेवणं सोडू नका. Don't stop rejoicing. आनंद करणं सोडू नका. Let the joy of the Lord be your strength. प्रभूचा आनंद तुमची ताकद असू दे. Be faithful to God. देवाशी विश्वासू राहा. Worship Him. देवाची आराधना करा. No matter how tight the things are, आणि गोष्टी किती जरी घट्ट आणि अवघड झाल्या it has an expiry date. तरी सुद्धा त्याला एक एक्सपायरी तारीख आहे. You are made for eternity. कधी ना कधी ते संपणार आहे, पण तू अनंत काळासाठी राहणार. Everything will perish. सगळ्याचा नाश होईल, You will live forever. पण तू अनंत काळासाठी जगणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Father. When I was praying, the Lord showed me. The people were going, some of you were going through hard times. मी प्रार्थना करत असताना प्रभूनी मला दाखवलं की तुमच्यातले काही लोक उघड अशा प्रसंगातनं जात आहेत. And He told me to tell you that it is a process. आणि प्रभू मला म्हणाला की मी तुम्हाला सांगावं ही प्रक्रिया आहे, जरा तग धरून राहा. And you have to go through it. आणि तुम्हाला त्यातून जावं तर लागेलच. एवी तेवी जावं लागणार आहे तर आनंदाने जा. Go through it with a smile. आणि हसतमुख त्या प्रक्रियेतनं जा. Because कारण in many other areas, He completes that joy. बाकीच्या इतर भागांमध्ये देव मग आपला आनंद पूर्णही करतो. So don't worry about that one area तर you're त्या suffering. एका भागाची काळजी करत डोक्याला हात मारून बसू नको. That also will pass away. हे सुद्धा होऊन निघून जाईल. And you will have all the time in the world to आणि rejoice. जगामध्ये सगळा वेळ तुझ्याकडे आनंद करायला असेल. That pain, that suffering, ती वेदना, तो त्रास it has to go in the सगळं name जायला of पाहिजे Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Good season is coming. चांगला काळ येत आहे. Good times are coming. चांगले दिवस येत आहेत. Because we have a good God. का आपला देव चांगला आहे. Thank you, Father. धन्यवाद Let us देव worship the Lord. मग आता Come on. मिळून देवाची आराधना करूया. चला. El Shaddai आराधना, Elohim आराधना, Adonai आराधना, Yeshua आराधना, El Shaddai आराधना, Elohim आराधना, Adonai आराधना, Yeshua आराधना. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा है तुझ पर प्रभु. Yes, so Father, तेरे जैसा कौन है nobody like you. मेरा भला करे, मेरा भरोसा तुझ पर प्रभु. मेरे जीवन का स्वामी आधार बना तू Yes, Lord. तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा. मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी.
मानतो. you can still smile in the process, God is happy with त्या you. प्रक्रियेतून जाताना सुद्धा जर तुम्हाला हसतमुख जगता आलं तर देव तुमच्यावर प्रसन्न आहे. You become God's favorite मग तुम्ही देवाचे आवडते बनता when you can rejoice in the process. आणि मग त्या प्रक्रियेत तुम्हाला आनंद करता येतो. When you rejoice in the process, त्या God is प्रक्रियेत- happy with you. त्या प्रक्रियेत तुम्ही आनंदी राहिला की देव तुमच्यावर आनंदी होतो. When you still continue working for God in the process, God is excited about you. प्रक्रियेतून जात असतानाही देवाचं कार्य तुम्ही तरी करत राहिलात तर देव तुमच्यावर आनंदी होतो. चिमटे बसतायत, मला त्रास होतोय, Yes. ऍक्च्युली मला त्रास होतोय, Yes. पण मी देवाचं काम सोडणार नाहीये. Yes. आय एम इन पेन, आय एम गोइंग थ्रू अ लॉट, Yes. but I am not going to leave God. I'm not giving up. I'm not jumping the ship. Yes, असं काहीतरी की मी हार मानणार नाहीये, मी जहाजातनं उडी मारणार नाहीये, काही झालं तरी मला काही होणार नाहीये, कारण येशू माझ्या सोबत आहे. This is a process I have to go through. या प्रक्रियेतून मला जायला तर लागणारच आहे. I might मार as well बसणार. smile and rejoice. हसतमुख मी त्यातनं जायचं ठरवलंय. I want to see your faces now. मला तुमचे चेहरे आता बघायचे. How your face looks in the process. तुमचा चेहरा प्रक्रियेतून जाताना कसा दिसतो. That is how God looks at you now. बस देव त्याच नजरेने तुमच्याकडे बघतो. Bring that girl. Bring her. What's wrong? Bring her here. In the process, त्या प्रक्रियेमध्ये if you can smile, जर तुम्हाला हसतमुख जगता आलं God is proud तर about you. देवाला तुमचा अभिमान वाटतो. All powers of darkness. गेट सम गर्ल्स अराउंड. Just hold. Leave in the name of Jesus. आमेन. Lord, touch her and deliver her in Jesus' name. धन्यवाद. Don't worry. काळजी करू नका. Your process is almost getting over. तुमची प्रक्रिया आता जवळजवळ संपणार आहे. A miracle will happen. एक चमत्कार घडणार आहे. Wait for that miracle to happen. त्या चमत्कार घडायची वाट पहा. But you can start rejoicing from now on. पण आतापासूनच तुम्ही आनंद करू शकता. In suffering, rejoice. त्रासांमध्ये आनंद करा. शिकून घ्या. त्रासांमध्ये तसा आनंद Bring her, करता bring येत her. नाही, Who is that person? पण Who is शिकून घ्यायचं त्रासांमध्ये आनंद Those who कसा need a करायचा. touch of God, come in front here. ज्या लोकांना देवाचा Bring them here. स्पर्श हवाय त्यांनी पुढे या. Bring them here. Come. We are going to pray. Leave in the name of Jesus. Keep it there. सुनीता, यू टेक केअर ऑफ हर. If it is becoming too much for you, जर तुम्हाला सहन होत नसेल that you are almost breaking, की तुम्ही आता जवळजवळ तुटताय, I want you to be strong. माझी इच्छा आहे की प्रभूत खंबीर राहा. Don't give up. हार मानू नका. Don't give up. हार नका मानू. God knows what you're going through. देवाला माहितीये तुम्ही कशातनं जाताय. That's why the angel of the Lord told Paul, म्हणून तर देवाच्या दूताने पॉलला सांगितलं let them stay some more की time. त्यांना अजून थोडा वेळ राहू दे. I know they stayed long in the ship, मला माहितीये की ते जहाजात खूप वेळ राहिले, but पण some more time, अजून थोडा वेळ, some more time. अजून थोडा वेळ. God's timing is not over. देवाची वेळ अजून संपलेली नाही. The process is not over. प्रक्रिया अजून संपलेली नाहीये. In the meantime, त्या कालावधी eat and drink, खा प्या, because कारण without eating also this process will not stop. खाण्याशिवाय ती प्रक्रिया थांबणार तर नाहीये की In नाही? other words, you live your life. तुमचं जीवन जगणं तुम्ही सुरू ठेवा. Don't end your life. प्रक्रियेतनं त्रासातनं जात असताना सुद्धा जीवनाचा अंत करायची गरज नाही. Continue doing what you have been doing. जगणं सुरू ठेवा. जे करताय ते करत राहा. In your pain also serve God. वेदनेत पण देवाची सेवा करा. In your suffering also serve God. त्रासांमध्ये पण देवाची सेवा करत राहायचं. Don't run away. पळून नाही जायचं. I didn't run away. मी नाही पळून गेलो. I had more troubles than most of you. अनेकांपेक्षा जास्त त्रास मला झालेले आहेत. I've been in the process. मी त्या प्रक्रियेमध्ये गेली 35 वर्ष आहे. I've not given up. मी नाही कधी हार मानली. There is glory waiting for each अरे one of us. गौरव तुझी वाट बघत आहे. Every power, हालेलुया. leave in the name of Jesus. Now I'm going to pray for you. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना That करते God may strengthen you. की देवाने तुम्हाला शक्ती द्यावी. That God may strengthen each one of की you देवाने तुम्हाला प्रत्येकाला ताकद द्यावी. to live through that process. त्या प्रक्रियेतून पार जायला, जगायला. Everyone in that ship,
त्या जहाजातला प्रत्येक जण, they landed safely on the shore. त्या जहाजातला प्रत्येक व्यक्ती सुखरूपपणे किनारी पोहोचला. Not one of them perished. एकाचाही नाश झाला नाही. Why? का? Because they obeyed Paul. कारण त्यांनी पॉलचं आज्ञापालन They केलं. obeyed Paul's God. त्यांनी पॉलच्या देवाचं आज्ञापालन That's केलं. why. म्हणून Whether they knew swimming or not, त्यांना पोहणं येत होतं नाही येत होतं, those who knew swimming, ज्या लोकांना पोहता येत होतं they swam to the shore. ते पोहून किनारी गेले. Because कारण when the process was over, प्रक्रिया जेव्हा संपली, God was helping them. देव त्यांना सहाय्य करत होता. For others, He gave chips of the ship. इतरांना देवाने त्या जहाजाच्या तुटलेल्या फळ्या दिल्या So that they can be saved. की त्यावर बसून तुम्ही वाचा. Because you don't know swimming. कारण तुम्हाला पोहता येत नाहीये, मग आता ह्याच्यावर बसा आणि तिथपर्यंत किनारी पोचा. I'm telling you, मी सांगतो, stay in the process. प्रक्रियेत राहा, All will be saved. सगळे वाचतील, कोणी All will मरणार be नाही, blessed. सगळ्यांना आशीर्वाद मिळेल. Stay in Noah's ark. नोआच्या तारूत राहा, Stay in the church. चर्च मध्ये राहा, Stay with God. देवासोबत राहा, Stay in prayer. प्रार्थनेत राहा, Stay in the word of God. देवाच्या शब्दात राहा, Stay faithful. विश्वासू राहा, Work for the kingdom of God. देवाच्या राज्याचं काम करत राहा. Don't look left or right. डावीकडे उजवीकडे बघत बसू नका. Times are bad. वेळ वाईट आहे. Many false prophets have come. अनेक खोटे संदेश ते उभे राहिलेले They आहेत want to deceive the very elect. आणि त्यांना निवडलेल्यांना सुद्धा फसवायचं आहे. You who started well, तुमची सुरुवात जी चांगली झाली, see that you finish well. ती चांगली सुरुवात केलेल्या तुम्ही अंत सुद्धा चांगला करा. Now I'm going to pray for you. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय I बापा, pray for everyone here सगळ्यांसाठी मी इथे प्रार्थना करतो and those who are in the आणि process. जे लोक प्रक्रियेतून जात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी प्रार्थना I करतो. pray मी प्रार्थना that you करतो, touch them या लोकांना तू स्पर्श कर and strengthen आणि them. या लोकांना तू ताकद दे. Heal them in या Jesus' लोकांना आरोग्य name. दे येशूंच्या नावात. Let your strength come into them. तुझी शक्ती या लोकांमध्ये येऊ दे. Let your staying strength come into them. त्यामध्ये निभाव लावून टिकून राहायची शक्ती या लोकांमध्ये येऊ In दे. the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. And show them the miracle आणि त्यांना चमत्कार दाखव when their process is over. जेव्हा त्यांची प्रक्रिया When संपेल, the time is over. जेव्हा वेळ संपेल, Show them the miracle त्यांना चमत्कार दाखव and release them आणि त्यांना मोकळं कर from their miseries and their sorrows. त्यांच्या त्रासातून, त्यांच्या दुःखातून And every step of the way, आणि मार्गाच्या प्रत्येक पावलाला keep on helping them. त्यांना मदत करत राहा. Because when one is over, कारण एक संपलं there is another one coming up. की दुसरं तयारच असतं. Another process coming up. एक त्रास संपला दुसरा सुरू, एक प्रक्रिया संपली दुसरी सुरू. And we need your grace. आणि त्यामध्ये तुझी कृपा आम्हाला लागते. Let your grace come upon my तुझी people. कृपा माझ्या लोकांवर येऊ दे. Let your strength come upon my तुझी people. शक्ती माझ्या लोकांवर येऊ दे. Let your deliverance come upon my तुझी people. सुटका माझ्या लोकांवर येऊ दे. Let them see the end of their miseries. त्यांना त्यांच्या त्रासांची अखेर दिसू दे. Give them the joy त्यांना आनंद दे and let each one of them have a आणि testimony. प्रत्येकाच्या जीवनात साक्ष घडू दे. In the name of Jesus I pray. येशूंच्या नावात मी प्रार्थना करतो. Amen and amen. आमेन, आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Please take your seats. कृपा करून सर्वांनी खाली बसून घ्या.